तर आपल्या एम्बेडेड सीच्या सीरीजमधला हा पहिला व्हिडिओ आहे. डेटा टाइप्समुळे एम्बेडेड सिस्टमच्या मेमरी आणि परफॉर्मन्सवर कसा परिणाम होतो, हे आज आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. जी मेमरी ऑर्गनायझेशन आहे 8051 ची ती समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर जे डेटा रॅम किंवा डेटा मेमरी जी आहे, त्याच्यामध्ये आपण जे टेम्पररी व्हेरिएबल असतो, युजर स्टॅक्स असतो किंवा जे बाकीचे रजिस्टर्स असतात, ते त्याच्यामध्ये स्टोअर केलेले असतात. आपल्याला मेमरी समजली अशी. आता आपल्याला काय बघायचंय, की जेव्हा तुम्ही एक कोड लिहिताय, फॉर एक्झाम्पल आपण ह्या एक्झाम्पलमध्ये घेतलं, की इंट आर इक्वल टू ए प्लस बी आणि मी ए आणि बी ची व्हॅल्यू ऑलरेडी डिफाईन केली असं समजा. ठीक आहे. तर आता हे कोड जेव्हा तुम्ही हाय लेव्हल कोड ह्याला म्हणतात, तर हा आपण कंपायलरमध्ये लिहितो किंवा आपला आयडी वापरणार आहे त्याच्यामध्ये लिहितो. त्याचं पुढं रूपांतर काय होतं? म्हणजे नक्की त्याचा फ्लो काय आहे, की जे ॲट दी एंड ती ती कॅल्क्युलेशन कसं होत असेल? इन्स्ट्रक्शन सेट्सला बघून घेऊया. जे आता आपण मगाशी मी म्हणलं, की इन्स्ट्रक्शन्स असतात, जे की स्पेसिफिक टू तुमच्या कंट्रोलर असतात, की त्या कंट्रोलरमध्ये कोणते ऑपरेशन्स होऊ शकतात ते त्याच्या इन्स्ट्रक्शन सेट्समध्ये डिफाईन केलेलं असतं. आता प्रॉब्लेम काय होतोय, की आपण जर हे डेटा टाइप्स आपल्या एम्बेडेड सिस्टममध्ये वापरायला चालू केलंय, तर आपले जे एम्बेडेड सिस्टममध्ये जे कंट्रोलर वापरलाय, तो कंट्रोलर लय डिफरंटली बिहेव करतो. कसं काय? टिपिकली 16 बिट त्याला लागतील 40,000 ही व्हॅल्यू स्टोअर करायसाठी. आता हे कोणी डिफाईन केलं, तर हे कंपायलरने डिफाईन केलं. बट त्याआधी आपण या फिक्स्ड डेटा टाइपचे मेमरी रिक्वायरमेंट काय असते ते एकदा क्लिअर करून घेऊया. तर नक्की स्टँडर्ड इन हेडर फाईल करते काय? तर ती बेसिकली काय करते, की तुम्हाला आता ह्याच्यामध्ये हा झाला आपलं मेमरी डिबगर. त्याच्यामध्ये आपण मेमरी त्याची डिबग केली. आता ह्याच सोबत ह्याच्या एकदा जी हेक्स फाईल जनरेट झाली, ती बघून घेऊया. त्याची साईज किती? म्हणजे आपण जेव्हा नेक्स्ट टाईम ह्याला ऑप्टिमाइज करेल, ह्याची जी एक्स्ट्रा गेलेले बाईट्स आहेत, हे आपण ज्याला रिमूव्ह करून ह्याला सगळा डेटा स्क्वीज करू आपण ह्याला आणि असं खचाखच भरून लावू त्याला. म्हणजे कमी डेटा, कमी स्पेस लागेल त्याला स्टॅकला. तर ते केल्यानंतर ना परत हेक्सची साईज जी जनरेट झालेली ती कमी होते का नाही ते बघूया. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हेक्स जनरेट करावं लागेल. तर आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट एवढे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. मी हे क्वेश्चन्स आयदर डिस्क्रिप्शन किंवा कमेंटमध्ये पेस्ट करेलच, जेणेकरून तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूच्या स्टडीसाठी सुद्धा ह्याचा फायदा होईल. तर थांबूया इथं आज. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.